नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये MPSC CSAT यामधील परमेंटेशन हा टॉपिक आपण बघत आहोत. परमेंटेशन या टॉपिकवर बघितलं तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बघितलं तर आयोगाने कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये सुद्धा आपल्याला परमेंटेशन या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा टॉपिक आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. सुरुवातीला बघितलं तर परमेंटेशन या टॉपिकवरचे जे सर्व टाईपवरचे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण बेसिक समजून घेऊ आणि नंतर मग आपण यावरचे वन बाय वन आपण टाईपसुद्धा आपण बघणार आहोत. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. सुरुवातीला बघू परमेंटेशन या टॉपिकवर आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. परमेंटेशन म्हणजे काय तर बघितलं तर डिफरंट अरेंजमेंट म्हणजे जेव्हा आपण बघितलं तर अंकांची, लक्षात ठेवू, अंकांची त्याचबरोबर अक्षरांची मांडणी करतो म्हणजे तेव्हा त्यांची अरेंजमेंट करतो, तेव्हा ते प्रश्न परमेंटेशन या कॉन्सेप्टने आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करतो. मग आयोगाने आत्तापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे ते समजून घेऊ. जसं आपल्याला दिलेलं राहतात की 3, 5, 7, 9 आणि 11 यापैकी बघितलं तर प्रत्येक अंक एकदाच वापरून अशा किती 3 अंकी संख्या तयार होतील. त्याचबरोबर हे दिलेल्या अंकातील प्रत्येक अंक एकदाच वापरून अशा किती 4 अंकी संख्या तयार होतील. हे सर्व प्रश्न बघितले तर परमेंटेशन या कॉन्सेप्टने आपण सॉल्व्ह करू शकतो. आयोगाने एक असा पण प्रश्न विचारलेला आहे की यामधील प्रत्येक अंक एकदाच वापरून 5000पेक्षा किती मोठ्या संख्या तयार होतील. बघा 5000पेक्षा किती मोठ्या संख्या तयार होतील. त्याचबरोबर यामध्ये प्रत्येक अंक एकदाच वापरून किती 7000पेक्षा लहान संख्या किती, अशा टाईपचे जे प्रश्न असतात हे प्रश्न आपण परमेंटेशन या कॉन्सेप्टने आपण हे प्रश्न सोडवत असतो. बरोबर आहे. हे झालेले बघितलं तर अंकावरची. त्याचबरोबर अक्षरावरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारतात. अक्षरावरचे प्रश्न बघितले तर आपल्याला सरळ सेवा भरती असो, त्याचबरोबर बघितलं तर आपल्या MPSCच्या ग्रुप बी ग्रुप सी या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आपल्याला यावरचे प्रश्न विचारू शकतात. तर कशा पद्धतीने विचारतात प्रश्न ते समजून घेऊ. जसं बघितलं की आपल्याला दिलेलं असेल जगदीश या नावातील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून अशा किती प्रकारे आपण हा शब्द लिहू शकतो. म्हणजे जगदीश या शब्दातील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून अशा किती पद्धतीने आपण लिहू शकतो. हे सर्व टाईपचे प्रश्न बघितले तर आपण परमेंटेशन या कॉन्सेप्टने आपण सॉल्व्ह करू शकतो. आता यावरचे बघितलं तर एकूण आपल्याला 6 ते 7 टाईपचे प्रश्न आहे. हे पूर्ण प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा त्यामधला पहिला इंट्रोडक्शन पार्ट असणार आहे. त्यामुळे बघितलं तुम्हाला या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.